धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे सान थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल तर आज या श्री क्षेत्र पानवडी येथे होत असलेल्या या भव्य दिव्य वातावरणामध्ये हे कीर्तन सुरू होत आहे आणि या कीर्तन रूपी सेवेला महाराज सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आम्ही ज्या भगवंताचे दास आहोत ना, ज्यांनी तुम्हा आम्हाला हा नरदेह दिला त्याचा आपण वापर कशासाठी करतो? देवाने आपल्याला नरदेह दिला कशासाठी? देवाचं नामस्मरण करण्यासाठी. पण आपण त्याच्यासाठी वापर करत नाही. त्या जगाच्या मालकाला म्हणजे माझ्या पंढरीधीश पांडुरंगाला एकदा नमन करूया. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे पांडुरंगाला नमन झाल्यानंतर महाराज खरं सांगायचं झालं तर द्वापार युगात श्रीकृष्णांनी जी अर्जुनाला गीता सांगितली होती ना महाराज, त्या गीतेचं सार म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ती ज्ञानेश्वरी कोणी दिली तर वयाच्या 16व्या वर्षी ज्यांच्या समाधीला स्पर्श करतात आपलं कितीतरी जन्माचं पाप नष्ट होतं ना महाराज. अशा तुमच्या माझ्या जगाच्या माऊलीला एकदा नमन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो लागलो पावन झालो चराचरी. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत ज्यांनी माझ्या गुरूंवर कृपा केली आणि त्यांना ही नारदाची गादी प्राप्त झाली आणि त्या गुरूंमुळे आज मला ही नारदाची गादी प्राप्त झाली. आणि त्या खंडरायासमोर अखंड महाराष्ट्र नतमस्तक होतो. त्या खंडरायाला एकदा नमन करूया. वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. वारी 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 मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी. हे मल्हार खंडरायाला नमन झाल्यानंतर महाराज आज हे श्री माऊली अत्यंत सुंदर प्रकारे वारकरी पावले खेळतात. तुम्ही सर्वजण त्याचा लाड करता. आज मी इथं कीर्तन सांगते म्हणून तुम्ही माझा सन्मान करता. पण महाराज असे काही वारकरी आहेत जे
15व्या दिवशी पंढरी आणि 30व्या दिवशी आळंदी अशा नित्य नेम वाऱ्या करतात. त्यांना कोणत्याही धनाची पैशाची अपेक्षा नसती. अशा वारकरींना एकदा नमन करूया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही आल्यापासून नुसतं भजनच लावलंय, ह्याला नमन करू त्याला वंदन करू. हे मला केव्हा वाटायचं? ज्यावेळेस मी तिथं होते. ज्यावेळेस मी इथं आले ना त्यावेळेस मला समजलं आपण ज्या भगवंतांना संतांना नमन वंदन करतो ना त्यांना आपण आव्हान करतो. आज या श्री क्षेत्र पानवडी येते या होत असलेल्या कीर्तन रूपी सेवेत तुमची उपस्थिती लावा आणि ते संत भगवंत सूक्ष्म रूपाने इथे उपस्थित असतात. विठ्ठल काय म्हणतात तुकोबर आहे? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. म्हणजे काय? आपल्याला धर्माचं पालन करायचं. ते धर्माचं पालन करताना कोणता खंड पडून द्यायचं नाही. द्वितीय चरणात काय म्हणतात तुकोबर आहे? हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. आम्हाला असं काम करायचंय ते जर रोपटं लावलंय ना त्याचं झाड आम्हाला पूर्णपणे पूर्ण झालंच पाहिजे. तिसऱ्या चरणात तुकोबर आहे काय सांगतात? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. ते तलवार घेऊन आम्हाला लढायचे का तर आमच्या धर्मासाठी. अंतिम चरणात तुकोबर आहे काय सांगतात? नाही थोड्या भागात तुका म्हणे सांग थोडं. धर्माचं कार्य करताना आपला धर्म जर आपल्याला उभा करायचा असेल तर कोणतं वय काळ वेळ नाम उच्चारित नाही. काळ वेळ वय हे लागत नाही. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता कीर्तन संपवाय का हरकत? हरकत विठ्ठल मग काय म्हणतात तुकोबड्या प्रथम चरणात? धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. आम्हाला धर्माचं पालन करायचे. मग धर्माचं पालन कुणी केलं महाराज? खरं सांगायचं झालं ना तर ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वर किल्ल्यावर रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आताची मुलं 16व्या वर्षी काय करतात? तंबाखू खातात ना, मोबाईल बघतात. त्यावेळेस राजांनी काय केलं तर आपल्या आईच्या एका शब्दासाठी ते स्वराज्य निर्माण केलं. प्रत्येक पावली राजे म्हणायचे स्वराज्य निर्माण व्हावं हे श्रींची इच्छा. म्हणजे आपल्या आईसाठी. आणि हे स्वराज्य निर्माण कुणी केलं तर माझे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. आता आपलं हे कीर्तन सुद्धा ज्या शाळेमध्ये ज्या हायस्कूल मध्ये चालू आहे त्या हायस्कूलचं नाव सुद्धा राजे शिव छत्रपती हायस्कूल असंच काहीतरी. बरोबर आहे. विठ्ठल हो. म्हणजे बघा राजांनी आपल्या आईच्या एका शब्दासाठी हे स्वराज्य निर्माण केलं. कसं केलं? शिवाजी या शब्दाचा जर उलटा अर्थ केला ना महाराज तर जीवाशी. राजांना जीवाशी खेळून हे स्वराज्य निर्माण केलं. आपल्या आईसाठी आपल्या जीवाची बाजी लावायला हे राजांना मागं पुढे पाहिलं नाही. मग महाराज आताची मुलं आईला काय करतात? लाथाने मारतात. मग ते राजांनी तसं केलं का? आपल्या एका शब्दासाठी आपल्या आईच्या एका शब्दासाठी त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. मग ज्यावेळेस राजांना त्यांच्या माता म्हणाल्या की राज आपला जन्म कोणाकडे सरदारकी म्हणून चाकरी करण्यासाठी झाला नसून या रयतेच्या रक्षणासाठी झाला आहे. या शब्द ऐकताच क्षणी राजांनी काय केलं तर इच्छा बाळगली. त्यांनी मनात एक ठामपणे इच्छा केली की मी स्वराज्य निर्माण करणार. मग त्यांना ज्यावेळेस स्वराज्य स्थापन करायचं होतं त्यावेळेस मावळ्यांची गरज होती. मावळ्यांची गरज होती पण राजांनी कोणतीही ऍडव्हर्टाईज केली नाही. ज्यावेळेस राजांना काही मावळे सापडले आणि त्याच्यानंतर अजून स्वराज्य स्थापनेसाठी मावळ्यांची गरज होती. मग असे काही संत होते की ते संत प्रत्येक गावोगावी माझ्यासारखं कीर्तन सांगून प्रत्येकाला सांगायचे की असे असे राजा आहेत त्यांना तुम्ही या स्वराज्याच्या कार्यासाठी मदत करा. मग ते सर्व लोक जायचे आणि राजांना म्हणायचे राजा तुम्ही जे शुभ कार्य करताय ना स्वराज्याचं त्या कार्यात आम्हालाही सहभागी करून घेताल का? राजांना मावळ्यांची गरज होती त्यामुळे राजे हो म्हणाले. परंतु असं कित्येक वेळा होऊन गेलं आणि त्याच्यानंतर राजांना प्रश्न पडला मी कोणतीही जाहिरात न करता म्हणजे आत्ताच्या काळात ऍडव्हर्टाईज न करता माझ्याकडे एवढी लोक यायला कशी लागली. त्यावेळेस राजांचा गुप्तहेर होता. राजांनी त्या गुप्तहेराला विचारलं. मग त्या गुप्तहेरांनी राजांना सांगितलं राजे असे तुकाराम
संत तुकाराम महाराज म्हणून एक संत आहे, ते सर्वांना गावोगावी जाऊन सांगतात की तुम्ही या राजांपाशी जावा. त्यावेळेस राजे त्यांच्या तुकोबारायांच्या कीर्तनात जातात आणि कीर्तनात ज्यावेळेस राजे तुकोबारायांचं असं कीर्तन चालू असतं त्यावेळेस राजे खाली जाऊन बसणारच. त्यावेळेस चालू कीर्तनात तुकोबाराय म्हणतात, राज माझ्या पायाखालची घोडी तुम्हाला बसायला घ्या. त्यावेळेस राजा म्हणाले, तुकोबा आम्हाला कळतं या मातीची जर आम्हाला किंमत नसेल ना तर त्या आमच्या सिंहासनावर भलतंच कोणीतरी येऊन बसेल. म्हणजे राजांना गर्व नव्हता की मी राजा आहे याचा. आताच्या लोकांना मी किया घेतली की मला गर्व झाला, मी बंगला बांधला की मला गर्व झाला, पण राजांना त्याचा अख्खं स्वराज्यच त्याचं होतं पण त्याला गर्व नव्हता. म्हणजे बघा आपल्याला कोणत्याही प्रकारचा अहंकार आला नाही पाहिजे. मग चालू कीर्तन तुकोबारायांचं कीर्तन झालं. तुकोबाराय शिवाजी महाराजांच्या पाया पडतात ना त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, तुकोबा आम्हाला कळतं कोणाला पाया पडायला लावायचं आणि कोणाच्या पाया पडायचं. म्हणजे तुकोबारायांना गर्व नव्हता की माझ्या पाया पडून त्या तुकोबांनी येऊन पडावं असं त्यांना वाटलं नव्हतं. मग छत्रपती शिवाजी महाराजांना कीर्तन ऐकताना असं वाटलं की मी हे स्वराज्य निर्माण करण्यापेक्षा या तुकोबा अशा भजनात कीर्तनातच दंग होऊन जावं. परंतु ही इच्छा राजांनी तुकोबांपाशी व्यक्त केली. त्यावेळेस तुकोबाराय काय म्हणाले ते अभंगाचं प्रथम चरण. धर्माचे पालन, 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 करणे पाखंड खंडन, ऐक्यामा करणे काम, ऐक्यामा करणे काम, ऐक्यामा करणे काम, ऐक्यामा करणे काम, करणे पाखंड खंडन, ऐक्यामा करणे काम, ऐक्यामा करणे काम, ऐक्यामा करणे काम, ऐक्यामा करणे काम. दुसऱ्या चरणात तुकोबाराय काय सांगतात, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आम्हाला धर्माचं पालन करत असताना नामस्मरणही करायचे. मग नामस्मरण कसं केलं पाहिजे महाराज. आता परवाची गोष्ट मला एका दिदीने विचारलं की महाराज तुमच्या गळ्यात माळ, मग मला सांगा देवाला कसा भक्त आवडतो. त्यावेळेस मी म्हणाल दीदी हा प्रश्न अर्जुनाने देखील देवाला विचारला होता. मग कसा तर ज्यावेळेस अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, भगवंता तुला कसा भक्त आवडतो, त्यावेळेस भगवंताने उत्तर दिलं, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतवेत सर्वारंभ परित्यागी मध्यस्थ समेत. मग देवाला कसा भक्त आवडतो, त्याची भक्ती करताना कोणत्याच प्रकारचा आपल्यामध्ये अपेक्षा नसली पाहिजे. लोक काय करतात, एक देवाला एक नारळ फोडतात आणि काय म्हणतात माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, घरात सुख समाधान येऊ दे, एक नारळ फोडतात पण अपेक्षा अत्यंत. मग असं नाही पाहिजे, निस्वार्थपणे त्या देवाची अशी आपण भक्ती केली पाहिजे. मला आता असं नामस्मरण आपण जन्माला आलोय म्हणले आपण नामस्मरण केलं. जन्म या शब्दाचा जर अर्थ सांगायचं झालं ना महाराज, ज म्हणजे जगणं, म म्हणजे मरण, आणि या दोन्ही मधला जो न आहे ना महाराज तो म्हणजे नामस्मरण. नामस्मरण आपण केलंच पाहिजे. छंद नाही नामाचा, छंद नाही नामाचा, काही कामाचा, छंद नाही नामाचा, छंद नाही नामाचा, देव
छंद नाही नामाचा देह काही कामाचा छंद नाही नामाचा देह काही कामाचा म्हणजे काय छंद नाही नामाचा देह काही कामाचा आपल्याला जर नामस्मरणाचा जर छंद नसेल तर आपला देह काही कामाचा नाही पण आत्ताच्या मुलांसाठी काय लागू होतं छंद नाही मोबाईलचा देह काही कामाचा बरोबर ना आत्ताची लोक काय म्हणतात मोबाईल जर आपल्याकडे नसेल तर तो माणूसच बरोबर ना मोबाईल असलं की लय मोठं पण आपण जर देवाचं नाम आपल्याला लोकांच्या नजरेत चांगलं व्हायचं नाही त्या भगवंताच्या नजरेत आपल्याला चांगलं व्हायचं त्यामुळं कसं वागायचं लोक म्हणतील लोक नावं ठेवायला असतात त्यामुळे आपल्याला कसं वागायचं त्या देवाच्या नजरेत चांगलं व्हायचं मला आता असं वाटते तुम्ही सर्वजण कंटाळ्यात मग आपलं नामस्मरण करायचं मग आपल्या इथे एकदा पंढरीची वारी आलीच पाहिजे पंढरीची वारी आली आता बरोबर मग या पानवळीमध्ये सुद्धा आलीच पाहिजे कुणीच नाचताना लाजायचं नाही कुणी विचार करायचा नाही आमच्या इथं आहो आहेत आहोंनी बघितलं तर काय करायचं आमच्या सासूबाईंनी बघितलं तर काय करायचं विचार करायचा नाही तू पांडुरंगाला मी सांगितलं जे नाचणार नाही त्याला बघून घ्यायचं मग पांडुरंगाने जर शिक्षा केली जाताना कुणाला पॅरलेसचा झटका झाला तर मला काय सांगायचं त्यामुळे सर्वांनी नाचायचं नाचणार ना सर्वांनी उभं राहायचं कोणीच खाली बसायचं ना पुरुष मंडळी 2 मिनिटं आपणही उभं राहायचं वा वा सर्वांनी चला संतोष भाऊ उभं राहा 2 मिनिटं उभं जी उभं राहणार नाही त्याला भगवंत शिक्षा देणार ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुमच्या नाचणी माझ्या पायाखालची जमीनच हादरायला सगळ्यांनी खाली बसा सर्वांसाठी आता जोरदार टाळ्या आपण नामस्मरण केलं पाहिजे बसता उठता किचन मध्ये काम करताना नामस्मरण केलं पाहिजे मला सांगा विठ्ठल नाव घेतलं किती सुंदर वाटतं मग पप्प्या नाव घेतलं कसं वाटतं मग आपण प्रत्येक राम कृष्ण हरी कसं वाटतं आपल्याला एनर्जी येते देवाचं नामस्मरण केलं मग देवाचं नामस्मरण केलंच पाहिजे मग असं देवाचं नामस्मरण कसं केलं पाहिजे आपल्या आई आज मी ज्यांच्या जयंती निमित्त इथे कीर्तन करते अहिल्यादेवी मग त्यांनी सुद्धा भक्ती कोणाची केली तर त्यांचं आराध्य दैवत म्हणजे महादेव महादेवाची त्यांनी इतकी निश्चित भक्ती केली की त्या महादेव त्यांना प्रसन्न झाला आणि त्यांना या धर्माचं कार्य करण्यासाठी त्यांना महादेवाने बळ दिलं मग बघा ज्यावेळेस अहिल्यादेवीने आज आत्ताची मंदिर आहेत ज्यावेळेस इंग्रजांनी आपल्या भारतावर हल्ला केले सगळी मंदिरं उद्ध्वस्त केली ना आणि ती मंदिराचं त्या मंदिर बांधण्याचं कार्याचं कोणी केलं असेल ना तर माझ्या अहिल्या मातेने ती त्यावेळेस पदर खोचून उठली आणि आपल्या धर्मासाठी लढली म्हणजे बघा धर्मावर जर कोणी हानी केली तर ती अहिल्या जिजामाता पेटून उठायच्या आताच्या महिला कशासाठी उठतात आपल्या मुलाला कोण काय बोललं की पदर खुसून बांधायला जातात का नाही त्यांना वाटतं माझा मुलगा म्हणजे काय त्याला कुणी काय बोल जरी आपल्या मुलाची चूक असली तरी काय बोलतात पण बघा अहिल्या मातेने ज्यावेळेस त्यांच्या मुलाचा आणि त्यांचा रथ चालला होता आणि त्यांच्या मुलाच्या रथाखाली जी गायीचं वासरू पडलं होतं आणि त्यांच्या मुलाने काय केलं महाराज त्या गायीच्या वासराच्या अंगावनी तो रथ घालवला त्यावेळेस त्या वासराचा मृत्यू झाला मागून अहिल्या मातेचा रथ आला आणि अहिल्या माता म्हणली हे काय झालंय त्यावेळेस तिथले सर्व लोक म्हणली तुमच्या मुलाने ह्याच्यावर काय रथ घालवलाय
त्यावेळेस अहिल्या माता म्हणाली ह्याच्यावर काय करायचं. तर आणि ते वासराची आई म्हणजे ती गाई सुद्धा तिथं रडत होती. मग सर्व लोकांना अहिल्या मातेने विचारलं की याचं माझ्या मुलाचं काय करायचं. त्यावेळेस सर्व लोक म्हणाले त्याचाही मृत्यूच म्हणजे त्यालाही मारून तुम्हीच टाकायचं. मग अहिल्या माता त्याला मारणारच. त्यावेळेस त्या गाई तिथे जाते आणि म्हणते की म्हणजे असं हे करते की त्याला मारून देत नाही. म्हणजे बघा अहिल्या माता काय करणार होती, धर्मावर हानी केली. मुलाने त्या गाईच्या वासराचा जीव घेतला म्हणून काय केलं, मृत्यूदंडाची शिक्षा देणार होती. पण काय त्या गायीने वाचवलं. म्हणजे बघा अहिल्याने विचार केला नाही तो माझा मुलगा आहे मग तो विरुद्ध वागलाय मग त्याला का शिक्षा द्यायची. आपला मुलगा जरी असला तरी त्या शिक्षा देत होत्या, परंतु त्या मुलगा कोणामुळे वाचला, त्या गायीमुळे. म्हणजे बघा आपल्या जर धर्मावर कोणी हानी केली म्हणजे त्यांच्या मुलाने ते तसंच वागले तरी सुद्धा अहिल्या मातेने मागं पुढे पाहिलं का नाही. मग आपल्या धर्मावर जर कोणी हानी केली ना महाराज तर आपण पिटून उठलं पाहिजे. त्या अहिल्या मातेने विचार केला का माझ्या मुलाचं काय होईल. त्या काय म्हणल्या मी माझ्या मुलाचा मृत्यू करते. त्यांनी विचार केला नाही तो माझा मुलगा आहे. मग बघा असे आपण मग त्यांना का बळ आलं ते राज्य कार्य करण्यासाठी तर त्यांनी देवाची तितकी भक्ती केली होती. मग बघा महादेवाची भक्ती कसं नामस्मरण केलं पाहिजे ना आपण. एक 7वी 8वीत असणारा मुलगा त्याला आई वडील नव्हते. मग तो काय करायचा, त्याला वाटलं की मी सुद्धा देवाचं नामस्मरण करावं. मग तो काय करायचा, महादेवाच्या पिंडीला पाणी त्याला वाटायचं की मी रोज जाऊन त्या पिंडीला अभिषेक घातला पाहिजे. परंतु त्याला आई वडील नव्हते म्हणून त्याच्याकडे कमंडलू नव्हतं ते पाणी त्याला महादेवाला घालण्यासाठी. परंतु मग तो काय करायचा, त्याला वाटलं ओंजळीत पाणी घेऊन जावं. पण ओंजळीत तुम्ही सांगा इथून तिथपर्यंत जासपर्यंत ते पाणी झालं. तो तसं करू लागला पण त्याच्या हातात ते पाणी राहिना. मग त्याला आठवलं आपण आपल्या तोंडात पाणी नेलं तर ते त्या पिंडीपर्यंत पोहोचल. मग तो तसं करू लागला. त्याचा नित्यनेम सुरू होता. तो मुखात पाणी न्यायचा आणि त्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक घालायचा. हे नित्यनेम सुरू असताना महाशिवरात्री येते आणि त्या महाशिवरात्रीच्या दिवशी तो मुखात पाणी घेऊन गेला आणि तिथं महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे महादेवांचे सर्व भक्त तिथं आले होते. सरदारांचे सेनापती तिथं ढोल नगारे वाजून महादेवाचा उत्सव साजरा करत होते. आणि तो मुलगा तिथं गेला आणि तो मुलगा म्हणाला की मला महादेवांच्या पिंडीला अभिषेक घालायचा. त्यावेळेस तिथले सर्व सेनापती म्हणले की हो मुलगा मुखात पाणी घेऊन आला, आम्ही तर किती उत्सवात या महादेवाचा उत्सव साजरे करतोय. मग त्यांना काय वाटलं हो भक्त नाहीये. आणि मग असंच त्या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि पार्वती माता आकाशात परिभ्रमण करत असताना पार्वती माता महादेवांना म्हणाल्या काय महादेव काय तुमचा हा थाटमाट किती ढोल नगारे वाजून तुमचा हा उत्सव साजरा करतात. त्यावेळेस महादेव काय म्हणाले पार्वती माता माझे हे खरे भक्त नाहीये. तो शेवट पायऱ्यांवर उभा राहिलाय ना तो माझा खरा भक्त आहे. त्यावेळेस पार्वती माता म्हणाल्या कसं काय. त्यावेळेस महादेवांनी उत्तर दिलं बघायचंच का तुला माझा खरा भक्त कोण आहे. त्यावेळेस महादेवाने वायुदेवताला आज्ञा केली आणि सांगितलं. मग पूर्ण मंदिर हलू लागलं. त्या महादेवाचं मंदिर हलू लागलं. तो सर्व सेनापती सरदार पळून गेले आणि तो जो भक्त होता त्यांनी खरंच महादेवाची सेवा केली होती तो पळत गेला. त्याच्या मनात विचार काय आला माझ्या महादेवाच्या पिंडीला जर काय झालं तर म्हणून त्यांनी काय केलं ते मंदिर हालत होतं ना तर त्या महादेवाच्या पिंडीला त्यांनी मिठी मारली. म्हणजे बघा आपण जर भगवंताची सेवा केली तर तो भगवंत आपल्याला काहीच कमी पडून देत नाही. ज्याचा भाव शुद्ध झाला तू का हरे देवा झाला तू का हरे देवा झाला तू का हरे देवा झाला. ज्याचा भाव शुद्ध झाला तू का हरे देवा झाला तू का हरे देवा झाला तू का हरे देवा झाला. काय म्हणतात तुकोबाराय ज्याचा भाव शुद्ध झाला तुका म्हणे देव झाला. आपला जर शुद्ध भाव असेल ना तर आपल्याला आपण देव झालो म्हणून समजायचं. मग बघा अशी त्या धनगराच्या मुलांनी भक्ती केली होती. आपणही भक्ती तशी केली पाहिजे. पण आताची लोक भक्ती कशी करतात समोर आला की महादेव
महादेवाला माझ्या, हरिओम शंकराला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. बघा, सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की गणपती बाप्पा, बुधवार आला की विठ्ठल माझा माझा माझा, गुरुवार आला की नारायणपूरचे दत्तप्रभू, शुक्रवार आला की दारूगड बाया आता दारूगड म्हणजे देवी, शनिवार आला की अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी आरती धन्य तुझी काया, बाळपणी केला तो सूर्याला धराया, बाळपणी केला तो सूर्याला धराया. हादरली ही धरती थरथरले आसमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. आणि रविवार आला की खंडेराय. म्हणजे बघा, प्रत्येक वारंवारी आपण आपली भक्ती चेंज करतो, पण तसं केलं पाहिजे का? तुकोबाराय काय म्हणतात, आपला तो एक देव करून घ्यावा. आपला एक देव केलाच पाहिजे. आपल्याला धर्माचं काम करताना आपल्याला आपल्या हातात तलवार घेऊन आपल्याला त्या धर्माचं पालन करायचं. मग बघा, आत्ताची मुलं त्या धर्मासाठी काय करतात, त्यांना धर्माला ते विसरत चाललेत महाराज. का तर त्यांच्या हातात मोबाईल सारखा एक हत्यार आले. असं केलं तर आधी त्यांना काय वाटायचं, गणपती बाप्पा, पण आता काय वाटतं, मोबाईल. बघा, त्या मोबाईलमुळे आत्ताच्या मुलांना आपले आई वडील नाही ते विसरत चाललेत. मुलांना आई वडील यांच्या कष्टाची जाणीव राहिली नाही. प्रत्येक इथं बसलेल्या आई आणि वडिलांना माझं सांगणं आहे महाराज, तुमच्या मुलांनी तुम्हाला प्रत्येक वेळेस जर कशाला पैसे मागितले ना, म्हणलं ना सहलीला जायला पैसे दे, प्रत्येक पालकाची चुकी असते महाराज. काय म्हणतात, 1,500 मागितल्यात तर आपण 2,000 देतो, तुला खर्चायला घेऊन जा. का तर त्याला आपल्या कष्टाची किंमत कळू नाही, त्याला कळवं नाही की आपल्या बापाकडे नाही, आपल्याला जसं देता येईल तसं आपण द्यायचं. पण तुम्हाला माझं सांगणं आहे, आपण पैसे देताना त्याला आपल्याजवळ असले तरी आपण म्हणायचं की बाळा माझ्याकडे नाही येत, मी तुला 2 दिवसांनी देतो. त्यावेळेस त्याला समजतं की आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव, त्यावेळेस त्याला आपल्या आई वडिलांच्या कष्टाची किंमत कळते. नाही तर तुम्ही देत राहिला, तो घेत राहिला, तर त्याला आपल्या आई वडील त्यांना वाटतं. जर त्याला तुमच्या मुलाला जर शाळेत शिक्षकांनी मारलं ना, तर त्या शिक्षक जर म्हणले ना की बाळा तुला शिकल्याशिवाय काहीच नाही, त्यावेळेस तो मुलगा काय म्हणतो माहिती का, म्हणतो मॅडम तुम्ही नका सांगू, सर तुम्ही मला सांगू नका, माझ्या बापानी काय केलंय, हडपसर मध्ये एक बंगला आहे, फ्लॅट घेतलाय, आमच्याकडे काही 2 एकर 3 एकर जमीन आहे. मग तुम्ही आपली श्रीमंती दाखवून देऊ नका, त्या मुलाला आपल्या कष्टाची किंमत दाखवा. त्याला सांगा की मी काय करते, आठवड्यातून एकदा त्याला शेताला घेऊन जात जा, तर तेव्हा कळेल की आपले आई वडील काय कष्ट करतात. आताच्या मुलांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव नाही महाराज. ते मोबाईलमुळे ते आई वडिलांना विसरत चालले. मोबाईल म्हणजे जितका चांगला त्याच्या दुप्पट मोबाईल घातक. तुम्ही रात्री झोपले ना महाराज, तुमचा मुलगा रात्री 1:30 वाजेपर्यंत मोबाईल बघत असतो आणि सकाळी उठायला उशीर होतो. आपण म्हणतो का लवकर उठत नाही, परंतु इथं बसलेल्या सर्वांना माझं सांगणे, तुम्ही रात्रीच्या 9 नंतर आपल्या मुलाकडे मोबाईल द्यायचा नाही. तुमचाही मोबाईल एका ड्रॉवर मध्ये ठेवायचा, आपल्या मुलाचा पण ठेवायचा. सकाळी 6 नंतर त्याला मोबाईल द्यायचा. त्याला म्हणायचं भाऊया दीदी तुझा पण इथं मोबाईल ठेव, माझा पण ठेवते. रात्रीच्या 9 नंतर मुलांचा मोबाईल तुमच्याकडे. एक दिवस तुम्ही आपल्या मुलाचा मोबाईल चेक करा, खरंच मुलगा त्याच्यात काय करतोय. त्या मोबाईल मध्ये असं काही गोष्टी आहेत की त्या अत्यंत म्हणजे सांगू शकत नाही. पण तुम्ही आपल्या मुलाचा मोबाईल कधीतरी चेक करा. तुमचा मुलगा तुम्हाला काय म्हणतो, मला अभ्यासाला मोबाईल पाहिजे, तुम्ही देता.
बघायचं खरंच तो अभ्यास करतोय का. महाराज ते मोबाईलमुळं 10वीतलं मुलग त्याला त्याचे आई वडील म्हणाले, बाळा तू मला 95% पाडून दाखवायचे, मी तुला मोबाईल घेऊन देणार. त्यावेळेस तो मुलगा इतका अभ्यास करतो की 10वीत 95% पाडतोच. आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला मोबाईल घेऊन दिला आणि तो मोबाईलवर अशी एक गेम खेळू लागला की त्या गेम मध्ये त्याला एक टास्क देण्यात आला की तू काय करायचं, 60 सेकंद आपला हात त्या गॅसवर आगीपाशी ठेवायचा आणि व्हिडिओ काढून पाठवायचा. त्यांनी ते केलं. त्याच्या आईला म्हणलं, बघ आई मी असं आगीवर हात धरते. त्याची आई म्हणाली, आगीला घाबरणारा मुलगा आता 60 सेकंद हात ठेवतोय. मग त्याच्या आईलाही आनंद वाटला. मग दुसऱ्यांदा त्याला टास्क देण्यात आला की काय चाकू जो असतो ते चाकूची धारेची बाजू अशी गरगट फिरवायची, व्हिडिओ काढून पाठवायचा. त्या मुलाने तेही केलं. आणि तिसऱ्यांदा त्याला टास्क देण्यात आला की तुझ्या घरचा मॅप काढून पाठव. त्या मुलाने तेही केलं. आणि चौथ्यांदा त्याला टास्क देण्यात आला महाराज की तुझ्या गॅलरीत जा आणि तिथून 4 पावलं उजवीकडे चाल आणि 5 पावलं डावीकडे चालून तिथून एक उडी मार. म्हणजे बघा 4थ्या मजल्यावरून पोराने उडी मारली का, तर त्या मोबाईल पाहिजे. बघ एकटाच मुलगा घरात आई वडील कमवते 1.5 लाख रुपये महिन्याला पगार, पण ते कोणाचं सर्व आता आहे का कोण. तो मुलगा राहिला असेल का, 4थ्या मजल्यावरून उडी मारला मुलगा राहिला असेल का, कशामुळे गेला, मोबाईल. आणि त्यानंतर त्याची आई काय म्हणली, महाराज ह्याला सर्व कारणीभूत कोण असेल तर सरकार. मला सांगा, काटा आपल्या पायात पडला आपण चप्पल दुसऱ्याच्या पायात घालतो का. संस्कार म्हणलं की याची आई वडील जबाबदार आहे. आई वडिलांनी संस्कार हे दिलेच पाहिजे. आपल्या मुलाला वाईट गोष्टी करून दिल्याच नाही पाहिजे. आताची जी मुलं पाराव बसून जी बिळ्या वाटतात किंवा गोवा मावा खातात, तिथल्या आई वडिलांना काय वाटत असेल. त्यांच्या आई वडिलांना अपेक्षा काय होत्या, माझ्या मुलाने शिकावं, मोठं व्हावं आणि माझ्यासाठी काहीतरी करावं. परंतु ते मुलगा काय करतोय आपल्या आई वडिलांसाठी पाराव जाऊन गोवा मावा खातोय. मग बघा लहानपणापासूनच त्या आई वडिलांनी आपल्या मुलाला संस्कार दिले पाहिजे. अहो त्या मोबाईलमुळे आताच्या मुलांना आई वडील हे कळालं. आई म्हणजे जिने 9 महिने 9 दिवस आपल्या पोटात आपल्याला सांभाळलं. बघा जर तुम्हाला ज्यांना आई वडिलांची किंमत नाही ना महाराज, त्यांनी काय करायचं, लय नाही पण 2 किलोचा गोळा दिवसभर पोटाला बांधून फिरा, कळण तुम्हाला आई वडिलांची किंमत काय असते. ते 2 किलोचा गोळा जर बांधून फिरलं ना तर आपल्याला वाटेल कधी काढून फेकतोय. पण जिने 9 महिने 9 दिवस आपल्याला सांभाळ, बाळपणाचा त्रास म्हणजे मरणाच्या दारातला त्रास असतो महाराज, मरणाच्या दारातला त्रास असतो. मग बघा आई वडिलांची कशी सेवा करायची. काशी मथुरा तुम्ही करा, पण त्या घरातल्या देवाला कधी विसरू नका. देव म्हणतो तू एक वेळेस माझी सेवा नाही ना केली तरी चालेल, पण त्या घरातल्या देवांची सेवा कधी करायची सोडू नको. आपण आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. आपल्या आई वडील म्हणजे आपल्यासाठी रात बघत नाही, दिवस बघत नाही, रक्ताचं पाणी करून कष्ट करतात. प्रत्येक मुलीला माझं सांगणं आहे महाराज, आपण ज्यावेळेस बाहेर शिकायला जातो ना त्यावेळेस आपल्या आई वडिलांना एकच वचन द्यायचं, तुम्ही ज्या विश्वासाने मला बाहेर शिकायला पाठवले ना त्या विश्वासाने मी परत घरी येईन. आपल्या आई वडिलांनी जो आपल्यावर विश्वास ठेवलाय तो आपण कधी घात करायचा नाही. मी सुद्धा या नारळाच्या गादीने माझ्या आई वडिलांना वचन देते, तुम्ही ज्या विश्वासाने मला बाहेर पाठवलंय ना शिकायला त्या विश्वासाने मी परत तुमच्याकडे येईन. आपण असं जर वचन दिलं ना तर बापाला सुद्धा अभिमान वाटतो. मग बघा तर बाप आपण असं प्रत्येक मुलगीने जितकी पावलं लावायची तितकी लावा, पण इतकी तोंड पांढरं करू नका की ते तुमच्या तोंड पांढऱ्यामुळे त्या बापाचं तोंड काळं होईल. आपण 40 रुपयाची ओढणी गळ्यात घेऊन फिरायला आपल्याला लाज वाटते. ज्यावेळेस आपण समाजात फिरताना आपल्या अंगावर जर ओढणी असेल ना महाराज तर तो बाप समाजात ताट मानाने जगू शकतो. आपल्याला काय वाटतं की ओढणीची किंमत म्हणजे काय साधी, पण त्या ओढणीची किंमत जर आपण ओढणी घेतली तर तो बाप आपल्या समाजात ताट मानाने जगू शकतो महाराज. मग बघा आपण प्रत्येक मुलीने आपल्या आई वडिलांना हे वचन दिलंच पाहिजे. त्या आई वडील म्हणजे अहो आपल्यासाठी विचार करत नाहीत ते आपल्या मुलाला काय पाहिजे काय नाही. त्यामुळे तुम्ही ठरवायचं, प्रत्येक मुला मुलींनी
विचार करायचा. अहो तुम्हाला सांगू, तुम्हाला जर एखादं पोरगं म्हणलं ना तुम्हाला खूप आवडती, तुम्ही त्याला म्हणायचं हा मला तू खूप आवडतो, पण त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचं तू माझ्यासाठी काय करू शकतो, माझी इच्छा आहे तू ती पूर्ण करशील का. तो मुलगा विचारेलच ना की काय, त्यावेळेस तुम्ही म्हणायचं तुझ्या आईचं काहीच काढून देतो का. तो मुलगा जर हा म्हणाला ना महाराज, तर तशीच पायाची चप्पल काढायची त्या मुलाच्या कानाखाली. त्याला म्हणायचं तुला जर तुझ्या आई वडिलांची किंमत नसेल ना तर तुझ्या या राजांच्या पुण्यभूमीत जगण्याचा तुला अधिकार नाही. महाराज राजांनी काय केलं, आपल्या आईसाठी हे स्वराज्य निर्माण केलं. मग आपण त्या आईचं, त्या एका मुलीसाठी आईचं काहीच काढून द्यायला मागे पुढे पाहत नाही. ज्या जिजाऊच्या लेकी असतील ना तर त्या खरंच तसं करतील, आपल्या पायाची चप्पल काढण्याने त्या मुलाच्या कानाखाली जाऊन देतील. मग बघायचं आपण आपल्या आई वडिलांची इज्जत आपल्याला ठेवायची. ज्यावेळेस तुम्ही त्या मुलाच्या प्रेमात पडताना महाराज, ज्यावेळेस तुम्ही निघून जाताना त्यावेळेस आई वडील त्यांना वाटतं की आपला बाप जीव द्यायला हे मागे पुढे पाहत नाही. मग त्यामुळे विचार करायचा मुलींनी समाजात वागताना. हेच माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं. त्यामुळे आपण कसं वागायचं, खरंच आपण जर त्या शिवरायांच्या लेकी असेल तर आपण नीट वागलंच पाहिजे. आताची काय पिढी फाटके जीन्स, गुडघ्यावर जीन्स आणि क्रॉप टॉप, काय म्हणाय पाहिजे ह्यांना काही कापड कमी पडतंय का, नाही. मग का आपलं संस्कृती जपत आहे, संस्कृती जपली पाहिजे. मग बघा आता मी तर सांगते, हे बसलेल्या 2 जणांनी जर याचा आदर्श घेतला ना तर माझं कीर्तन हे सार्थकी लागलं. त्यामुळे सर्वांनी आपली संस्कृती जपली पाहिजे. अहिल्या माता सुद्धा तिने आपल्या धर्मासाठी काय केलं, तिला वाटते राज्याचं सुख सोडून त्या धर्मासाठी लढली. मग आपल्याला काय वाटतं, घरात बसून सगळं मिळालं पाहिजे, पण नाही, तिने अख्खं राज्याचं सुख सोडलं आणि या धर्मासाठी लढली. म्हणून आज तिचं चंद्र सूर्य असेपर्यंत तिचं नाव कधी मिटणार. मग बघा आपण त्या अहिल्या, आपण कोणत्या तोंडाने म्हणतो राजा तुम्ही परत जन्माला या. राजांना जर जन्माला आणायचं असेल ना महाराज तर प्रत्येक स्त्रीने जिजामाता बनलंच पाहिजे. जिजामाता अशा नव्हत्या जीन्स टॉप घालत नव्हत्या. प्रत्येक बसलेल्या स्त्रीने आपल्या डोक्यावर पदर हा घेतलाच पाहिजे. का राजमाता जिजाऊंनी कधी बघितलं का असा पदर मोकळा सोडलेला, नाही ना. मग आपल्याला जर खरंच राजे इथं जन्माला आणायचे असतील ना तर प्रत्येक स्त्रीने जिजामाता अहिल्या बनलंच पाहिजे. हेच माझं तुम्हाला सांगणे. हेच अभंगाचं तृतीय चरण. तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे.